चेक. चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. भीमटोला मित्रमंडळ अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पर्व तिसरा दिवस तिसरा. आणि या मॅच मध्ये सध्या आपण सायलेक्स आणि नाना 11 या दोन टीम्सना पाहतोय. स्विच हिटचा फटका, बॉल निघाला बॅकफुट पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. पवन शेलरचा पहिल्याच बॉल वरती वार करण्यात आलाय. जे पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर आहेत, आता मात्र मैदानाच्या आत खेळत आहेत. सेकंड ओव्हर सॉफ्ट आणि यावेळेला फॉरवर्ड डिफेन्स, बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव येते आणि एका धावेच्या साह्याने सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 18 या आकड्यावरती. आणि सध्या आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत या मॅच मध्ये मॅकडी. खरं तर प्रचंड मेहनत आहे मॅकडी, याला मी कालपासून सहज या स्पर्धेमध्ये पाहतोय. कवसला चांगले फिल्डिंग, सिंगलने इथे धावाला जरूर पुढे नेत आहेत. सध्याचा स्कोर जर आपण बघितला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सायलेक्स 11 नाना 11च्या अगेन्स्ट सध्याचा स्कोर 19. दुसऱ्या षटकातील 3 बॉल आणि बाकी आहेत. अंबरनाथचा पोल आज 8ही संघ अंबरनाथचे. वन्स अगेन स्विच हिट, पॉइंटच्या वरतून काढल्या बॉलला, बॅकवर्ड पॉइंट पुन्हा एकदा निवडलाय, टार्गेट केलंय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. तीन चौकार, एक षटकार आला आणि नॉट आउट खेळतोय 6 बॉल मध्ये 20 या आकड्यावरती. सध्याचा स्कोर सायलेक्स आपण पाहतोय 23. शेलार वन्स अगेन, शॉर्ट ऑफ लेंथ, राईज झाला बॉल. सॉफ्ट हँडने खेळलाय पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट इतकाही चांगला नव्हता की इथे धाव मिळणार आहे त्यांना. येतोय डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये पहिलं षटक जे आपण बघितलं 13 धावांचं होतं. किरणची विकेट देखील जयेशला त्या ठिकाणी मिळाली होतीच, पण धावा देखील आल्या होत्या आणि हेल्दी रन रेटने सध्याचा डाव पुढे चाललाय सायलेक्सचा. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला ऑन साइडला, स्लॉग हिटचा प्रयत्न होता. येतोय डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 चौकार या ओव्हर मध्ये देखील आलेत, 1 विकेट. टोटल स्कोर सायलेक्सचा 23. क्रीडांगणाच्या बाहेर आय थिंक एक स्टॉल आहे, त्या स्टॉल समोर 5358 ऑटो कोणीतरी उभी केलेली आहे. कृपया करून ती बाजूला करा. प्रेक्षक खेळाडू कोण असतील 5358 ऑटो ज्या कोणाचे, कृपया करून तिथून बाजूला करा. बिकॉज ज्यांचा रेग्युलर तिथे स्टॉल असतो, प्रत्येकाचा व्यवसाय, आणि त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे ज्या कोणाची ऑटो कृपया करून 535 नंबर आहे, लगेचच बाजूला करा ती. आणि प्रेक्षकांना देखील विनंती असेल, शक्यतो आपल्या गाड्या मैदानाच्या बाहेर पार्क करा. मैदानाच्या आत तुम्हाला फक्त मॅच पाहण्यासाठी जागा आहे. गाड्या पार्किंगसाठी जवळपास जी जागा होती ती आता पॅक झालेली आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य या स्पर्धेचा तुम्ही घटक आहात, पण आपल्या गाड्या क्रीडांगणाच्या बाहेर पार्क करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नाना 11च्या अगेन्स्ट सायलेक्स बॅटिंग करतोय. टोटल स्कोर सध्या 23. किरणच्या विकेट नंतर साहिल आणि तुषार मध्ये ही पार्टनरशिप पूल केलाय. बॉल हवेत, डीप स्क्वेअर लेगला येतोय. फिल्डर बॉडीचा बॅलन्स गेलाय आणि शेवटच्या क्षणाला ही कॅच गेलेली आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती येतात, यात मात्र काही शंका नाही, कारण सूर्य देवता सध्या डोक्यावरती आहेत. हॅलो, मी आमचे संजयजी बन्सल यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवर यायचंय. संजयजी बन्सल. अंतिम दिवस, मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, भीमटोला मित्रमंडळाचं प्रेम, जिव्हाळा, ऋणानुबंध जपण्यासाठी
पहिल्या दिवसापासून मी बऱ्याचशा मान्यवरांना बघितलं या मंचावरती येत असताना. मग राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी या मंचाला भेट देत असताना पायावरती बॉल अपील, बट येस बॉलर डेंजर झोन मध्ये आलाय. रिव्ह्यू नाही, गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अंपायरचा आय व्ह्यू ब्लॉक करतोय. दॅट्स वाय बॅटल सेफ आहे. योग्य डिसिजन अंपायर्स कडून. अप्रिशिएट विथ अंपायर. बिकॉज ऑफ जर तुमचा फॉलो थ्रो डेंजर झोन मधला असेल तर अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. जरी क्लिअर कट प्लम जरी असला तरी अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. हा नियम आहे क्रिकेटचा. त्या अंतर्गत अंपायर्सने तिथे बॅटरला सेव्ह केलंय. जर त्यांना दिसलंच नाही तर ते आउट कसे देतील. त्यामुळे तुम्ही राऊंड द विकेटने अथवा ओव्हर द विकेटने या. बॉल रिलीज केल्यानंतरचा तुमचा फॉलो थ्रो खेळपट्टीच्या बाहेर निघणाराच असावा. हे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो. बऱ्याच वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सर्व बेसिक्स गोष्टी तुमचे कोचेस तुम्हाला शिकवत असतात. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःहून ते शिकाव्या लागतील. आणि अंपायर्सने डायरेक्ट जरूर या अगोदर जर आले असते तर वॉर्निंग तुम्हाला दिली असती. पण पिकअप शॉट वाईडिश लॉंग ऑन कडे चाललाय बॉल. तिथे आहे फिल्डर, चांगला झेल आणि ती विकेट होतोय. तुषार बाद धक्का बसतोय दुसरा सायलेक्सला. यस, एक महत्वपूर्ण सूचना पुन्हा एकदा असेल आमच्या प्रेक्षकांसाठी. तुम्ही ज्या गाड्या पार्क करतायत एकतर जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथे करा अथवा मैदानाच्या बाहेर करा. पण जो मैदानाचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या तिथे समोर कोणी गाड्या पार्क करू नका. कारण जेव्हा गेस्ट येतील आमचे तेव्हा आम्ही तुम्हाला जरूर सूचना करणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला करतोय. बाजूला सावली आहे, तिकडे जाण्याच्या नैसर्गिक सावलीमध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या. तुम्हाला सर्वांचं भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करेन. मात्र आपल्या गाड्या एकतर मैदानाच्या बाहेर पार्क करा अथवा मैदानाच्या आत जिथे पार्किंगची योग्य व्यवस्था आहे तिथे पार्क करा प्लीज. 25 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि या 3 बॉल नंतर ड्रिंक्स ऑटो देखील मैदानाचा आत जाईल. सो आमचे ऑटो चालक त्यांना विनंती आपण रेडी राहा. फुल लेंथ बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफला, मिड ऑफला चेस करून बॉल मागे आलाय अलॉंग दी कार्पेट. एका धावेने सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 26 धावा धावफलकावरती. अंबरनाथचं ग्रीन सिटी से ग्राउंड. आजूबाजूला आकाशामध्ये थोडं आपण डोकावलं तर जरूर तुम्हाला कॉन्क्रीटचं जंगल दिसेल. पण त्यामध्ये ही थोडीशी कोईना ग्रीनरी आहे. ग्रीन सिटी हे नाव जर उल्लेख केला तर असं तुम्हाला वाटेल जरूर. पण त्या गोष्टींमध्ये कुठेतरी थोडासा कोईना बदलाव होतोय मोठ्या प्रमाणात. शहरीकरण, विकेट किपरची चुकी, अति घाई संकटातनी आणि ते घडलंय. लेग बायची एक धाव सिंगलच्या साह्याने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 27. एक बॉल आणि बाकी. हॅलो हॅलो रिलीज स्प्रे. संयोजकांना विनंती आहे लगेचच आपण मैदानाच्या आत घेऊन जा. रिलीज स्प्रे. अच्छा, तत्पूर्वी आम्ही एक आमचे जे आदरणीय संजय राम सर आहेत, मी आमचे अजय फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. ते अंबरनाथ मध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ते मोठी टुर्नामेंट करतात. लाखोंचं बक्षीस त्या टुर्नामेंट मध्ये असतात. आणि अजय फाउंडेशन या त्यांच्या संस्थेचे ते संचालक सुद्धा आहेत. मी आमचे संजय बन्सल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शॉल आणि आपलं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचंय.
अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व, हंबलनेस त्यांच्यामध्ये असतो. क्रिकेटसाठी पैशांचा विचार न करता दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये ते टुर्नामेंटचं आयोजन करतात. मी त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी आमचे संजयजी बन्सल आहेत. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद संजय राम सर. अशीच टुर्नामेंट ठेवत राहा. लोकल बॉयज असतील आणि बाहेरचे जे वेगवेगळे संघ, आपल्या अंबरनाथचंच नाव होत आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण स्पर्धा सगळेच जे आपण बघतो ते प्रॉफिट मेकिंग साठी मोस्टली करतात. आपली एंट्री आली, त्यातून काय उरेल, त्यातून आम्हाला काय मिळेल. परंतु मी तुम्हाला दरवर्षी पाहतोय, जेवढं होतील तुमच्याप्रमाणे ते OFAचे ग्राउंड बुक करणं, तो मी सुद्धा विचार करतो की आपण बाबा एवढं पैसे कशाला खर्च करायचे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करत नाही. 75-1 लाख रुपये ते ग्राउंड बुकिंगला असणार, जेवणाची सोय असते, लाखोचं प्राइज असतं. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट जी तुमच्याकडे आहे, अजय फाउंडेशनचे जे मुलं आहेत ते प्रामाणिकपणे एकदम, म्हणजे कसं असतं की काही लोक फक्त फ्लॅश मध्ये येण्यासाठी करतात, परंतु तुमच्याकडे जे माणसं आहेत ते खरंच खूप प्रामाणिक आहेत. आणि नक्कीच तुमची टुर्नामेंट आम्हाला आवडते. तुम्ही आम्हाला भीमटोलाला आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद सर. आणि आमच्याकडून जर कधी तुम्हाला काही लागत असेल किंवा आम्हालाही काही लागत असेल क्रिकेटच्या व्यतिरिक्त, तर नक्कीच आपण भेटू. नक्कीच आपण कोऑर्डिनेशन मध्ये राहू सर. थँक्यू. आपण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. ॲव्हरेज स्कोर आहे. एका बाजूला दर्जेदार बॉलिंग देखील झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग करत असताना त्यांनी धावसंख्या देखील उभारलेली आहे. आता पुढच्या 2 ज्या ओव्हर्स आहेत त्यामध्ये आपल्याला समजणार आहे टार्गेट काय सेट करत आहे सायलेक्स नाना इलेव्हनच्या अगेन्स्ट. आज रेग्युलर पहिल्या फेरीतील मॅचेस आहेत, त्यामुळे या पुढच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या, अर्थातच मॅच नंबर 3 मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. उद्योजक अंबरनाथचे आदरणीय रवी दलाल सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचे सहर्ष स्वागत करत भीमटोळा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025च्या तिसऱ्या पर्वामध्ये ओव्हर नंबर 4 पॅडी. पहिला बॉल राईट झाला. बॉल ऑन द टोस कट केलाय. पॉइंटच्या गॅप मधून बॉल मागे बॅकवर्ड पॉइंट मध्ये डबलचा कॉल दिलाय. थ्रो येईल त्या अगोदर 2 धावा. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता डीप बाउंड्री आहे. आय थिंक लास्ट मॅच मध्ये खेळलेली टीम आपण मैदानाच्या आत बसलेल्या बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. जीन जॉन लक्षात असू द्या, फक्त बॉल आला की तिथून तुम्हाला बाहेर जायचंय, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणती कॉन्ट्रोवर्सी झाली नाही. त्यामुळे आज अंतिम दिवस आहे आणि तो गाळबोट लागायला नको, त्यामुळे या सूचना आम्ही ऑलरेडी तुम्हाला करतोय. खोलात आलाय. बॉल इज बॅक. बॉल इसेटलाय. कॉल नव्हता. स्ट्रायकिंग एंडला धावलाय. ओहो, डायरेक्ट हिटला आय थिंक काम तमाम होतं, पण ते डायरेक्ट हिट नाही झालं आणि धाव मिळते ती आता एका धावेच्या साह्याने. सध्याचा स्कोर आपण जर बघितलं तर तो 34. चौथं षटक सध्या प्रगती पथावर. प्रचंड ऊन सध्याचं 36-37 टेम्परेचर आहे, पण जसं आपण 12-1 वाजेपर्यंत जाऊ
त्यामध्ये 40, 41, 42 पर्यंत टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गेल्या लास्ट वीक पासून मुंबईचं टेम्परेचर 40 प्लस आहे. दुपारच्या सत्रामध्ये वेगवान बॉल पडला आणि थेट विकेट किपर कडे डॉट बॉल. चांगला वेग आहे. शॉर्ट रनअपने ती पॉवर जनरेट करून फार चांगला कांद्याचा वापर करून बॉलला रिलीज करतात. 34 धावा. पॅडी चांगली बॉलिंग. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा आलेल्या. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय योगेशला, जे 4थ्या क्रमांकावरती आले. स्लॉग हिटर आहेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून ऑलरेडी आलेला आहे. फुल टॉस ऑन साइडला स्विंग करण्यात आला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला. साहिलच्या हातात. विकेट नंबर 3 बाद. In at number 5. विशाल. धोनीचे डायट फॅन आहेत आणि धोनीचा जो नंबर आहे 5-6 सुरुवातीला 7व्या नंबरवरती देखील धोनी यायचा. पाहूयात आज हा धोनीचा फॅन विशाल मैदानाचा आज साइलेक्स साठी कशी कामगिरी करतोय. ऑफस्टंपचा बाहेर लेफ्ट केले बॉलला. अंपायरचा सिग्नल कोणताही नाही. अनुमान पूर्णपणे चुकला बॅटरचा. डॉट बॉल. आमचे मित्र सहकारी दत्तू शेळके यांचं भीमटोला तर्फे हार्दिक स्वागत. आपण स्टेजवर यायचे. थँक्यू. थोडासा फेरबदल यानंतरची मॅच आहे. जय बोले मॅगी 11 आणि वंदे मातरम दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करायचंय तुम्हाला. जय बोले मॅगी 11 आणि वंदे मातरम यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आहे. फुल लेंथ बॉल होता. ओव्हर 4 संपलेला आहेत आणि ओव्हरऑल स्कोर्स आपण विचार केला तर साहिलेक्स धाव फलक 34 धावा. विकेट पडले ते 3. कॉन लीज आहे. चार ओव्हरचा खेळ संपला. यानंतरचा मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांचे कॅप्टन जय बोले मॅगी 11 आणि वंदे मातरम. मॅगी 11चा कॅप्टन अनंत वाघ, भारताचा टेनिस बॉल क्रिकेटचा अव्वल दर्जाचा फलंदाज आणि खास करून आयकॉन क्रिकेट 2015-16 पासून तर टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि तिथपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही सर्व नावं अंबरनाथ कडून आपण खास करून मॅगीचं नाव सर्वात पुढे बघितलेलं आहे. मिड विकेटला चांगला झेल. विकेट येते आहेत.
शिवम सिंग. ओ वन्स अगेन स्लॉग इट. फ्लॅट चाललाय. ओहो षटकार. जय भीम. क्लिअर झालंय. वन्स अगेन लेन पिक केली आहे. वाऱ्याचा लाटांवरती स्वारून बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाचा दल्ला केलाय शिवमने. वार करतोय सपासप ओमकार वरती आणि आतापर्यंत 3 षटकार त्याचा बॅट मधून आलेले आहेत. कालपासून मी बघतोय तर पहिल्या दिवसामध्ये जरूर आपण बघितलेले आहेत ऑल इंडिया फॉर्मॅट मध्ये. काल 40+ फॉर्मॅट होता तर आज अंबरनाथ पोल मधून सलग 3 षटकार. 2 बॉल बाकी आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर या वेळेला बॉल निघतोय. अंपायर्सने वळण घेतले आणि सिग्नल आलाय व्हाईट बॉल. अवांतर एका धावेने सध्याचा स्कोर 53. धावा बनल्या नव्हत्या पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. 4 ओव्हर मध्ये चौथ्या षटकांमध्ये तर फक्त 3च धावा आल्या होत्या आणि त्याचा कुठेतरी रिवेंज बदला या 5व्या षटकामध्ये ओमकारच्या अगेन्स्ट आक्रमण. महत्वपूर्ण सामना आहे. सायलेक्स आणि नाना अंबरनाथ क्रिकेटचे 2 ग्रेट रायव्हल्स. धावा पाय पुढे आलाय. बॉल पडलाय बाहेर वळतोय. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल या डावामधला. पाहूयात शिवमचा बॅट मधून किती धावा येतील. सायलेक्सचं धावफलक कुठे थांबतंय. टार्गेट काय सेट होणार आहे. शेवटचा बॉल ओमकार. वन्स अगेन फुल लेन डॉट बॉल आणि ओव्हर आता अर्थातच 5वी संपली. डाव संपला. सायलेक्सचा धावा बनलेल्या आहेत त्या 53 आणि नाना 11ला विजयासाठी बनवायच्या आहेत 54 धावा. अंबरनाथचे नामांकित उद्योगपती आदरणीय रवी दलाल सर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. भीमटोळा मित्रमंडळाचे अध्यक्ष तुषारजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीम कडून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. मंचावरती आदरणीय संजयजी बन्सल सर देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण उद्योगपती आदरणीय रवी दलाल सर ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांचा आपण सन्मान करूयात. वेळात वेळ काढून हा खेळ पाहण्यासाठी या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. माईची उबदार शॉल्सने आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी नेहमीच त्यांच्या आठवणीत राहील की ही स्पर्धा आपण या अंबरनाथच्या ग्रीन सिटी ग्राउंड वरती 3ऱ्या पर्वामध्ये उपस्थित राहून एन्जॉय केली होती. सराव करण्यासाठी नवीन बॉल का जुना बॉल. जय बोले मॅगी 11 आणि वंदे मातरम दोन्ही कर्णधारांना विनंती असेल का आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मी दलाल सर यांना सुद्धा विनंती करेल का आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. मॅगी 11 आणि वंदे मातरम संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
नाणेफेक होते आणि मॅगी 11चे कर्णधार यांनी कौल दिला होता हेड्स टेल पडलाय आणि इथे वंदे मातरम या संघाने नाणेफेक जिंकली आणि आपण इथे बघतोय त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि आपण इथे ऐकूया समालोचन कक्षामध्ये करंजी काळनसर यांचा आवाज. थँक्यू महेश सर. चला फिल्डिंग सेट करा लवकर. सायलेक्स वेळ जास्त घेता तुम्ही. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आली आहे. सो टीम हर्डल कंप्लीट करा आणि लगेचच तुम्हाला फिल्डिंगला सुरुवात करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस हार घालायचा आहे. दोघांना विनंती करतो की त्यांनी यायचंय. मॅच कंटिन्यू करा. मॅच कंटिन्यू करा. चला टायमाचं बंधन आहे. अंपायर्स तुम्हाला रिक्वेस्ट आहे 25 ते 30 मिनिटांमध्ये इनिंग व्हायला पाहिजे. नाना आणि स्नेहल या जोडीला आपण आघाडीला पाहतोय. दुसऱ्या बाजूले साईनील. पुढचा बॉल फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॅटचा चेहरा उघडलाय. निघालाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. करत आहोत. त्यासोबत या स्पर्धेचे जे आकर्षक करंडक आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची मूर्ती तिचे आपण पूजन केलेले आहे.
आणि ज्या काय बॅट्स तुम्हाला पाहायला मिळतात, आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या आज संध्याकाळी आपण विजेत्यांना देणार आहोत. मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. विनंती असेल आपण व्हीआयपी डाईस वरती स्थानापन्न व्हा. फुल लेंथ बॉल ऑन साइडला, एरियल ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला आणि या चौकारासोबत सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 10 धावा. 27 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटनेच खेळायचं होतं पण बॉल बॅटचा आतल्या भागाला लागला. डायरेक्ट हिटने चान्स तर जरूर होती. सो अपील त्यासाठीच केली. बॉल डायव्हर्ट झाला पुन्हा एकदा मिड ऑन कडे, त्यामध्ये एक धाव. सो टोटल 2 धावा मिळतात आणि 2च्या साहाय्याने सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 12 वरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला खेळ. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नाना जे नाना 11चे संघ मालक कर्णधार आहेत, लीडर आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतात आघाडीला आहेत. आणि दुसऱ्या बाजूने स्नेहल. सूर्यकांत चौगुले निकनेम नाना. आपण ऑल इंडिया फॉर्मॅट मध्ये प्रथमेश पवार जे ISPL सीझन 1 चे विनिंग कॅप्टन होते. हवेत होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली आहे. बॉल मागे चाललाय. किरण फार वेगाने बॉलवरती, लॉंग ऑफचे फिल्डर एका हाताने बॉलला कव्हर करून थ्रो करतील. मिळतात तोपर्यंत 2 धावा आणि 2च्या साहाय्याने सध्याचा स्कोर आपण बघितला तर तो 14. येस, ISPL सीझन 1 कोलकाता के टायगर्स. आणि येस, दादोजी कोंडदेवला मी देखील होतो. जबरदस्त सेलिब्रेशन. भावेश पवार पहिल्या सीझनचा भिवंडीचा बेस्ट बॉलर होता. इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 1 चा. सीझन 2 कंप्लीट झाली. माझी मुंबईने जिंकले आणि त्यामध्ये खेळणारा करण अंबाला सध्या IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा नेट बॉलर आहे. विकेट येते. विकेट ती आपण बघितली स्नेहलची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 for 1, 14 1. जबरदस्त गाणी. येस, डिस्क जॉकीचं नाव मला माहित नाही पण जबरदस्त गाणी पहिल्या दिवसापासून. येस, आणि अनंत वाघ, मॅगी दादा यांची खरं तर त्यांना फरमाईश होती आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या आवडीचं गाणं सर्वांनी आपण देखील ऐकलेलं आणि सुप्रसिद्ध हे गाणं आहे. प्रवेशद्वारावरती आमचा गेस्ट व्यतिरिक्त कोणाचे गाणं नको प्लीज. प्रेक्षकांना नम्र सूचना आमची, तुम्ही सर्वजण या स्पर्धेचे घटक आहात, केंद्रबिंदू आहात. तुम्हा सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करेन. पण जर पार्किंगसाठी जागा नसेल मैदानाचा तर त्या गाड्या बाहेर पार्क करा, पण एंट्रन्सला नको. टोटल स्कोर सध्या 14 आहे. यस, आपण परवा देखील साहिल आता जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेत, साहिल लोंगलेला देखील बघितलं, जो कर्जतचा उमरोलीचा सितारा आहे, जो श्रीनगर के वीर्स जी फायनलिस्ट टीम होती त्यामध्ये टेप बॉल स्पेशलिस्ट बॉलर होता. 13 विकेट्स सीझन 2 मध्ये त्याच्याकडून आपण बघितल्या. तो देखील पहिल्या दिवशी खेळलेला आहे. सॉफ्ट हँडने एज घेऊन बॉल ठीक एज होती, पॉइंट कडे चाललाय. सिंगलने सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 15 वरती. सूर्यकांत चौगुले नाना जे आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला.
लीडर आहेत. लिडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. सो हा डाव कशा पद्धतीने सजवतात पाहूयात. सुरुवातीला त्यांनी आक्रमण केलेलं आहे, पण या डावाचा आपण विचार केला तर धावा बनवायचा आहे, टार्गेट चेस करायचे ते. चोपन्न धावांचं साहिल आले, ज्यांनी जबरदस्त कॅचेस पकडल्या होत्या. अगोदर ते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते, पण तेव्हा थोडासा बोटाला इजा झाली, त्यामुळे तिथून ते मग डीप मध्ये गेले आणि जबरदस्त आउटफील्ड मध्ये कामगिरी ऍज अ फिल्डर. आता बॅटर म्हणून 3rd नंबरवरती आलेले आहेत नाना 11 साठी. बॅकफुटला कट केलंय, कवचला फिल्डर मिसफील्ड. बॉल गॅप मध्ये मोठी गॅप, चेस मोठी आहे. 2 फिल्डर 1 बॉल, निघालाय बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वा वा, चौकार आलाय साहिलच्या बॅटमधून आणि सध्याचा स्कोर 19. शिवमला आपण पाहतोय ज्याने लागोपाठ 3 षटकार दाखवले होते. पुढे आले त्यावेळेला साहिल. बॉल बॅटचा खाली लागलाय शॉर्ट लेग मध्ये, 1 धाव. नाना यांचं फार योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. खेळपट्टी फार त्यांच्या जवळची आहे, कारण त्यांनी ती बनवलेली आहे. गेल्या 5-6 दिवसांमध्ये मागच्या प्रचंड मेहनत या क्रीडांगणावरती येऊन या खेळपट्टीसाठी, आणि त्यासोबत या आयोजनामध्ये देखील त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. नाना 11चे कॅप्टन सूर्यकांत चौगुले, अर्थातच नाना जे आता स्ट्रायकिंग एंडला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 20. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. शिवम पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, मिड ऑनला चेस करून बॉल चालला लॉंग ऑन कडे. फंबल त्या ठिकाणी, त्याचा फायदा. 2 धावा सहजरित्या, आणि या 2 धावांच्या साह्याने सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 22. 22 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलेलं आहे. आतापर्यंत चांगला खेळ केलाय, कारण 54 धावांना चेस करत असताना तुम्हाला चांगल्या रणनीतीने बॅटिंग करायची. असं नाही की 54 धावा 2 ओव्हर्स मध्ये बनतील. त्यामुळे इथे ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये खेळतायत, चांगला प्लॅटफॉर्म. एज आहे, कवचला फिल्डर स्टार्ट घेतलाच नाही, त्यामुळे कॅच पर्यंत पोहोचू शकलं नाही. चुका झाल्यात फिल्डिंग मध्ये. नानाला जीवनदान. ट्रिपलचा कॉल आहे साहिलचा आणि तो पोहोचलाय देखील. गुड रनिंग. 3 धावा या बॉल वरती मिळतात आणि अशा पद्धतीनं स्कोर पुढे 25. पॅव्हलियन मधून आवाज येतोय, टाळ्या येतात, शिट्ट्या येतात. काय येऊ नये, नानाला जीवनदान मिळाले, धावा बनतात आणि सध्याचा स्कोर 25. या मॅच मध्ये अजून 29 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नाना 11ला. बॉल बाकी असताना 19 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जेव्हा तुम्ही या मैदानावरती या स्पर्धेला पाहण्यासाठी येताय, एंट्रान्सला अगदी उजव्या बाजूला संविधान घर आहे, ज्यामध्ये आपलं संविधान कशा पद्धतीने बनवण्यात आलं, त्यासाठी कशा कशाची मदत लागली, संपूर्ण घडामोडी त्या संविधान घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्या बाहेरच आपल्या भारताचे सितारे, भारताची रन मशीन विराट कोहली असेल, मुंबईचा राजा हिटमॅन रोहित शर्मा असेल, बुम बुम बुमरा असेल, यांचे फार सुंदर असे छायाचित्र तिथे फ्रेम केलेले आहेत. आणि ते फोटोज जर तुम्हाला हवे असतील तर जरूर त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करा. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये 27, 1 गडी बाद. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचे आहेत 29 सायलेश अगेन्स्ट नाना 11ला.
आज या स्पर्धेसाठी त्याची उपस्थिती आहे. दुपारी जरूर तो आपल्यामधून रजा घेईल जेव्हा प्रथमेश गायकर येतील. मानाची पालखी मोठा गाव डोंबिवलीची. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल चाललाय. सॉफ्ट हँडने खेळतात. मेरिट वरती खेळतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा. ही खेळपट्टी नानांच्या फार जवळची आहे पण त्यावरती साहिल देखील फार चांगला खेळतोय. ही पार्टनरशिप आता कुठे का होईना टोचत असेल. एक एक धाव टोचणार आहे. त्यांना माहिती आहे मॅच आपली आहे कारण धावा आणि बॉल मधलं अंतर तितकंसं नाही. 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 24 धावांची गरज आहे बॅटिंग करत असताना ती नाना 11 ला. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता पण एक गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं तर डीप फाईन लेगला प्रोटेक्शन आहे जे फेवरेट झोन आहे बॅटिंग करणाऱ्या साहिलचं. आणि नुकतंच ज्यांचं आगमन होतं या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांची उपस्थिती सध्या ते संविधान घर मध्ये त्याची चाच पडताळणी करतात. तिथे पाहतात गॅप मध्ये बॉल आहे. सध्या बॉल निघालाय लॉंग ऑफला. धावतोय फिल्डर बॉलच्या मागे. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय बॉलला आतमध्ये ढकलून दिलंय. थ्रो करतात जर्सी नंबर 10 आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. टीव्ही अंपायर चेक करतील इथे एक्झॅक्ट बॉल कुठे अटेम्प्ट केलाय आणि तो कुठे कव्हर करून थ्रो केलेला आहे. मला असं वाटतं फर्स्ट लुक मध्ये की त्यांनी स्टॉप केलाय पण टीव्ही अंपायर फायनल डिसिजन देतील आपल्याला. यस ज्या गोष्टीची आम्ही जरूर उल्लेख केला मी अगोदर आणि ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने पाठ पाहत होतो ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेचे आदरणीय उमेश गुंजाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. भीमटोला प्रेझेंट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये शिवसेनेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक आदरणीय उमेश गुंजाळ सरांच्या ठिकाणी शुभागमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो शिवसेनेचे माजी नगरसेवक आदरणीय उमेश गुंजाळ सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. धावा मिळते 3 या बॉलवरती. 1 धाव सेव्ह केली आणि 3च्या साहाय्याने सध्याचा स्कोर 33 धावा. ओव्हर मधले ओव्हरऑल 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉल मध्ये पिकअप शॉट हाफ फॉली होता मिड विकेट फिल्डर समोर कॅच ड्रॉप. होम डिलिव्हरी होती ती देखील घेता आली नाही. झेपटो तरी 2 मिनिटात येतो पण इथे हा बॉल काही सेकंदामध्येच त्या फिल्डरच्या हातात गेला होता. तो त्याला पकडता आला नाही. कॅच ड्रॉप झाली आहे आणि सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर 34. नानाला जीवनदान हे तुम्हाला महागात पडणार आहे. कॅप्टन आहेत फार चांगला खेळ आतापर्यंत ज्यांनी केलेला आहे आणि पार्टनरशिप खास करून विजयाच्या दिशेने चालली आहे नाना 11 ची. जरी पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करता आली नाही तर विजय तुम्हाला कदाचित मिळणार देखील नाही. फुल लाईन ड्राइव्ह केला बॅकलिपला खाली ठेवले लॉंग ऑन कडे बॉल चालला कार्पेटने फिल्डर चांगल्या पद्धतीने आता कव्हर करत आहेत. एकच जाऊया बॉल वरती आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हरऑल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा 1 गडी बाद. बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या साइलेक्स अगेन्स्ट नाना 11 ला बनवायचा आहेत 19 धावा. ड्रिंक्स ऑटो मैदानाचा आज जाईल. एक छोटासा आपण ब्रेक घेऊ आणि वळूयात आपण मंचावरती काही मान्यवरांचा सन्मान. हॅलो हॅलो. आज आपल्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मी आज आता बोलणार आहे
त्यांच्याबद्दल बोलताना आम्हालाच असं वाटतं की आम्ही यंग आहोत आणि आम्ही ज्या प्रकारे आमचे टार्गेट्स ठेवतो ते टार्गेट्स आणि त्यांनी त्यांच्या आफ्टर 60 मध्ये जे अचीव केलेलं आहे त्याबद्दल मी आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतोय. त्यांच्याबद्दल सांगताना खरंच भीमटोलाच्या वतीने मलाही अभिमान वाटतो की असंही व्यक्तिमत्व आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आपल्या बाजूलाच आहे. ते असे व्यक्तिमत्व आहे आमचे आदरणीय चौधरी साहेब. मी त्यांच्याबद्दल 2 मिनिटात सांगतो. माझ्याकडे ती माहिती आल्याप्रमाणे 1च मिनिट द्या मला. So now I'm happy to share some excitement news with all of you guys. After competing in a few veteran level swimming competitions, Mr. Chaudhary had the honor of representing Maharashtra at the National Veteran Master Swimming Championship, right? That was held at Talakotara Stadium, New Delhi, which was around 11th and 13th of April. We, as everyone, thrilled to announce that he has won 2 gold medals. At 1 silver in that event, gold 200 freestyle, again gold 100-meter freestyle, and then silver 50-meter freestyle. Now he has got selected to represent Team India at the upcoming international competition in Australia, scheduled in October-November 2025. We are really grateful and we are happy to have you here, sir. From all our organizers, we really wanted to thank you and you have given us some of your time today. So we are again thank you, Mr. JP Chaudhary Miami. I would like to extend all grateful thanks to him, and I want everybody to clap for this man. He's 65 years old. After his retirement, he has decided to do something different in his career. He has achieved this after fit of working for 40 years in service, and then at the age of 60, when we all are think about our spiritual life, he has decided to go beyond that, and he has achieved lot of things in his swimming career. So we again thank you, sir. मी टपाल साहेबांना विनंती करतो की तुम्ही त्यांचा शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचंय. थँक्यू. मला आताच हॅलो, JP चौधरी साहेबांचं सांगायचं म्हणजे एक शाळेमध्ये असताना त्यांनी आपल्या स्टेट लेवलचे टुर्नामेंट पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यानंतर एक 40-45 वर्षाचा गॅप इथं घेतल्यानंतर रिटायरमेंट झाल्यावर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये त्या शाळे निघून जेव्हा ते कॉलेजला आले तेव्हा फुटबॉलमध्ये त्यांनी भाग घेतला आणि फुटबॉलच्या जोरावर त्यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी मिळवली. त्याच्यानंतर रिटायरमेंट झाल्यावर एक दिवशी फक्त पेपरमध्ये कटिंग वाचल्यावर त्यांनी विचार केला की मी पुन्हा एकदा स्विमिंग करेल, आणि आमच्या ग्रीन सिटी संकुलामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली आणि पहिलं डिस्ट्रिक्ट लेवल, त्याच्यानंतर स्टेट लेवल आणि त्याच्यानंतर आता नॅशनल लेवलला जिंकून ते ऑस्ट्रेलियामध्ये इंडियासाठी रिप्रेझेंट करणार आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. मला एकच सांगायचं आहे की रिसोर्सेस किती छोटे असले पण तुमची मनाची तयारी जर पक्की असली आणि तुम्हाला ती गोष्ट करायची असली तर ते नक्कीच साध्य होतं. हे यांनी इथं दाखवून दिलंय. आणि एक स्पोर्ट्समॅन जो असतो त्याची जी लाईफ असते ती डिसिप्लिन असते आणि त्या डिसिप्लिनमुळेच तो पुढे जातो. JP चौधरी साहेबांनी हे आम्हाला दाखवून दिलंय. आणि ग्राउंडवर जेवढे पण यंगस्टर आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये फिट राहायचं आहे, पुढे जायचं आहे आणि तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर तुम्ही नक्कीच तुमची लाईफमध्ये डिसिप्लिन पाळा आणि फिट राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे ते तुम्ही करा. काल आपण इथं बघितलं की 40+ मध्ये जे खेळाडू खेळतात ते अजूनही फिट आहे. 50+ वाले पण आहेत ते पण खेळतात. तर तुम्ही फिट राहण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करायची रेग्युलर, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या तुम्ही करा. तसेच भीमटोलाचे जे आयोजक आहेत त्यांच्याही मनपूर्वक मी त्यांना अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हे तिसरं वर्ष आहे पण असं वाटतं की टुर्नामेंट 25 वर्षापासून चालू आहे. दरवर्षी लोक ही टुर्नामेंटसाठी वाट बघतात. आता 3रं वर्ष आहे पण ह्या वर्षी पण लोक म्हणत ऍक्च्युली जनरली टुर्नामेंट जी होते ती 14 तारखेच्या आधी होते
पण यावर्षी काही कारणास्तव 14 तारखेनंतर झाली, त्यामुळे भरपूर लोक विचार होते अरे भीमटोलाची टुर्नामेंट नाही झाली आहे, भीमटोलाची टुर्नामेंट झाली आहे. म्हणजे खरोखरच सगळ्यांचे आयोजकांचे आणि तुषारचे खूप खूप अभिनंदन आणि आभार आहे. कारण का या ग्राउंडला अशा मोठमोठ्या टुर्नामेंट या टुर्नामेंट झाल्यावरच भरतील आणि सगळ्यांनी सहयोग करायचा आहे. एवढे दोन शब्द बोलतो आणि माझे वाक्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू संजय सर. वा, आज मंचावरती दुग्ध शर्करा योग आहे. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती जरूर आपण पाहतोय. काल 40+ मास्टर्स खेळले, पण आज वयाच्या 65व्या वर्षी माणूस सक्सेसफुल होऊ शकतो. ती जिद्द तुमच्याकडे असली, ती चिकाटी तुमच्याकडे असली तर तुम्ही तुमचं ध्येय वयाच्या 65व्या वर्षी देखील गाठू शकता. मी नेहमीच म्हणतो की शरीर आणि जमीन कसली नाही तर त्यांचा कस निघून जातो. आणि चौधरी सर आपल्या समोर उदाहरण आहेत, ज्या पद्धतीने आजही ते स्विमिंग करत असताना भारतासाठी सध्या आता ऑस्ट्रेलियाला ते रिप्रेझेंट करत आहेत. मात्र या अगोदर देखील 2 गोल्ड मेडल आणि त्याचबरोबर एक सिल्वर डोमेस्टिक मध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. सो अभिनंदन सर, आपण आलात. आमच्या नवतरुणांसाठी हीच प्रेरणा आहे. थँक्यू सो मच, आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा भीमटोळा मित्रमंडळाच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सध्याचा स्कोर आपण बघितला तर तो 37 धावा, 54 धावांचं लक्ष. नाना 11 समोर विकेट पडले 3. बॅटिंग करत असताना सध्या पॅडे आणि निझाम 14 षटक सध्या प्रगतीपथावर. ओके, नाना आणि निझाम या जोडीला आपण सध्या पाहतोय. सो आता बॉल बाकी 9 आणि 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज. शिवमने कमबॅक केलं, 2 विकेट काढलेत. 4th ओव्हर मध्ये जो आलाय, ज्याने बॅटिंग चांगली केली होती, स्लॉग इट दाखवले होते, तो गोलंदाज. स्कूपचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. शिवमच्या बॉलिंगने या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सायलेक्स. 4था धक्का नाना 11 ला. चौथी विकेट आता पडले. जी पार्टनरशिप सेकंड विकेट साठी जमली होती नाना आणि साहिल मध्ये, ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे. आणि त्यानंतर शिवमने आणखी 2 विकेट काढले. जबरदस्त बॉलिंग. या डावाला खिंडार पाडतोय. या मॅच मध्ये आता 8 बॉलचा खेळ बाकी आणि 17 धावांची गरज आहे ती नाना 11 ला. नवीन जयेश आलाय, जो स्ट्रायकिंग एंड हॅट्रिक बॉल. शिवम टॉप एज, हॅट्रिकची चान्स. बॉल बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातात. शिवमची विकेट, हॅट्रिक. नाना म्हणत असतील नाना आणखी एक विकेट. आलेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल 17 धावांची गरज. शेवटचा बॉल शिवम. पाव्यात एकाच ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 विकेट त्याने काढलेत.
2च धावा खर्च केल्यात. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावांची गरज आहे. अभिषेक ऑन साइडला रडार मध्ये बॉल थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रेशर जो क्रिएट केला होता शिवमने त्याला रिलीज करणारा अभिषेकचा षटकार. जाऊयात लास्ट ओव्हर मध्ये. जोतोय फिल्डिंग सेट करा. चला मॅचचा रिदम तोडू नका. वेळ भरपूर तुम्ही घेतात. प्रत्येक टीमला सूचना आहे. यानंतर 5 ओव्हरसाठी फक्त तुम्हाला 25 मिनिटं दिली जातील आणि लो ओव्हर रेटमुळे आता तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. ही महत्त्वपूर्ण सूचना असेल बिकॉज अंतिम दिवस आहे आणि जो काही 11 मॅचचा आमचा शेड्यूल आहे तो आम्हाला 6:30 वाजेपर्यंत कंप्लीट करायचा आहे. याची दक्षता घ्या तुम्ही. मॅनेजमेंट टीमला कोणालाही पॅनल्टी द्यायची नाही, पण जर तुम्ही वेळेचं उल्लंघन कराल तर ती पॅनल्टी बसेल. 6 बॉल 11 धावांची गरज आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये आलाय योगेश. बॅकफूट वेळेला पंच करतात. बॉल कव्हर्सला डीप मध्ये. फिल्डर तर उभा आहे. डबलचा कॉल दिलाय. थ्रो येतोय. नाना येतोय आणि 2 धावा. स्कोमोझॉन 43 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत. बॉल बाकी आहेत 5 धावा पाहिजेत 9. पाच बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. नाना 15ला नॉट आउट आहेत. एक जीवनदान त्यांना मिळाले 8 बॉल मध्ये 15. पण ही मॅच जर फिनिश केली नाही तर त्या 15 धावांना काहीही अर्थ राहणार नाही. 5 बॉल 9 ची मॅच. पुढे आलेत. हुक करायचा होता. हो 9 सेकंडला चान्स तर नव्हती, मात्र ती क्रिएट केली होती. पुन्हा मागे आलाय. आता बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 9. 4 बॉल 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आता ती नाना 11ला स्वतः नाना खेळतात. स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या कांद्यांवरती आता त्यांना घ्यायचीच आहे जर या मॅच मध्ये या 9 धावा बनवायच्या आहेत तर. मी गोलंदाजाचं कौतुक करेन योगेशचं, कारण पहिल्या बॉलवरती 2 धावा, सेकंड डॉट आलाय. 4 बॉल 9 धावा. मोठ्या फटक्यासाठी चान्स घेतात नाना. स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. बॅकफूट लावेत खेळलेत. पॉइंटच्या वरतून बॉल. बॅकफूट पॉइंटला एक्स्ट्रा फिल्डर जो लावला होता साइलेक्सने त्याने आता काम केलंय. बॉलला स्टॉप करतोय पण त्यामध्ये 2 धावा. 2च्या साहाय्याने सध्याचा स्कोर पुढे आपण पाहतोय 47. बॉल बाकी 3 बॉल 7 धावांची गरज. एक मोठा फटका मॅचला क्लिअर करेल नाना 11 साठी, पण तो यायला पाहिजे आणि तोच द्यायचा नाही गोलंदाज योगेशला. नेक टू नेट फाईट आतापर्यंत जबरदस्त खेळ आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. त्यामुळे तुम्हाला 3 बॉल 7 धावा बनवायचे आहेत. मॅच टायला कोणताही मेथड नाही, कंपल्सरी तुम्हाला चेसच करायच्या. धावा 3 बॉल 7 ची गरज. योगेश ओव्हर द विकेट. समोर खेळलाय. ओ फॉलो थ्रो मध्ये चान्स तर होती. डाव्या हाताला बॉल लागलाय. मिड ऑफने क्लिअर केलंय आणि एकच धाव इथे मिळते. आता स्ट्रायकिंग एंडला अभिषेक, ज्याच्या बॅट मधून
लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉल वरती षटकार आला होता आणि मॅच मध्ये नाना 11 टीम देखील आली होती. त्याला आता स्ट्राईक मिळते पण बॉल फक्त त्याच्याकडे बाकी आहे 2 आणि 2 बॉल मध्ये पुन्हा एका षटकाराची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नाना 11 ला. 2 बॉल 6 धावा. मॅच नंबर 2 फायनल डे भीमटोळा प्रेझेंट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. फुल टॉस होता. बॉलर्स बॅक. ओ चान्स आहे पण थ्रो स्ट्रायकिंग एंडला केलाय. 1 धाव त्यामध्ये मिळते. सो 5 धावा. अर्धातच षटकार पुन्हा एकदा मारायचा आहे. 4 ला मॅच बनणार नाही. मॅच जिंकेल मग सायलेक्स. नाना 11 ला विजयासाठी एक मात्र पर्याय षटकार. तो जर आला तर नाना 11 जिंकेल अन्यथा सायलेक्स. नाना रेडी आहेत. पहिला बॉल ज्यांनी फेस केला होता शेवटचा बॉल ते फेस करतायत. सुरुवातीपासून खेळलेत. सेट बॅटर आहेत पण षटकार या अगोदर अभिषेकच्या बॅटमधून देखील आला होता. त्याला फक्त एकच बॉल मिळाला लास्ट ओव्हरचा. 6 बॉल 11 ची मॅच होती. 1 बॉल 5 वरती आलाय. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. एकानेच फिल्डिंग लावा त्यामुळे तुमचा जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. फिल्डिंग करणारी टीम वेळेचं बंधन आहे. वंदे मातरम आणि जय बोले मॅगी 11 बोथ द टीम्स तयार राहा. शेवटचा बॉल पडला बरोबर फिल्डिंग करणारी टीम वंदे मातरम तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचं आहे. 25 मिनिटाच्या 5 षटक कंपल्सरी आहेत अन्यथा पॅनल्टी. शेवटचा एक बॉल 5 धावांची गरज. नाना 11 चे नाना स्ट्रायकिंग एंडला. ओहो ओहो बॅटचा आवाज ऐका. बॉल निघालाय. भीमटोला यांच्याकडून 1000 रुपयांचं या एका षटकारासाठी नाना यांना पारितोषिक. लीडरशिप इज नॉट